तर आज होता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाचा शेवटचा दिवस आणि आम्ही शिरोली मधून वडू बुद्रुक वरून आलेल्या धर्मज्वालेचे आगमन आमच्या गावामध्ये केलं। आजपासून 337 वर्षापूर्वी शंभूराजांनी जे काही स्वराज्यासाठी सोसले त्याची कल्पना केल्यावर सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो। तब्बल 39 दिवस औरंगजेबाने संभाजीराजांना हाल करून मारले आणि ते अत्याचार छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचा त्याग न करता सहन केले आणि शेवटी मृत्यूला सामोरे गेले। बलिदान मासाचा शेवटचा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा। ज्या राजांना आपल्या धर्मासाठी जे बलिदान दिलं त्यांची अंत्ययात्रा आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीने निघाली नाही, हे आपलं दुर्दैव। आम्ही दरवर्षी बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मरण करून गावामधून पायी चालत अंत्ययात्रा काढतो आणि महाराजांना श्रद्धांजली देतो। हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, तसं संभाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मातल्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि उभं राहिलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि औरंग्याच्या हातामध्ये आपलं स्वराज्य लागू दिलं नाही। अशा आपल्या महान राजासाठी दरवर्षी सगळ्यांनी बलिदान मास तर पाळलाच पाहिजे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।